तुम्ही तुमचा व्यवसाय उभा करताय की स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारताय? एका मेडिकल स्टोअर चालकाने आपला व्यवसाय वाढावा म्हणून स्वतःच्या खर्चाने आपल्याच बाजूचा गाळा डॉक्टरांना दिला. त्याचं भाडं देखील भरलं. पेशंट यावे म्हणून जाहिरात देखील केली. इतकंच नव्हे तर स्वतःच पेशंटचे नंबर देखील लिहून ठेवू लागला. पेशंटची बसायची व्यवस्था देखील तोच बघू लागला. त्याला वाटलं दोघेही सोबत ग्रो होऊ. सुरुवातीला सगळं छान चाललं होतं. थोड्याच दिवसांनी सहकार्य संपलं. हळूहळू MR वाढू लागले आणि दुकानात ब्रँड देखील वाढू लागले. नंतर बदलून दिलेलं कोणतेही औषध थेट चुकीचं आहे असं पेशंटला सांगू लागले. काही महिन्यांनी MR त्या डॉक्टरला स्वतःच औषधे आणून देऊ लागले आणि आपले म्हणून आणून बसवलेले डॉक्टर स्वतःच्या पेशंटला औषधं विकू लागले. आत्ता मेडिकल चालकाचे डोळे उघडले की ज्याला मदत व्हावी म्हणून सदहेतूने आणलं त्यानेच माझे कस्टमर खाल्ले आणि माझा व्यवसाय तोट्यात आणला. लक्षात ठेवा, चांगुलपणा आणि व्यावसायिक निर्णय या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. व्यवसायात दुसऱ्याला मदत करा, पण आधी स्वतःचा व्यवसाय बळकट करा. विमानात एक छोटासा नियम असतो, ऑक्सिजन मास्क आधी स्वतःला लावा, मग दुसऱ्याला मदत करा. व्यवसायात देखील हाच नियम आहे. स्वतःचा व्यवसाय मजबूत करा, मग दुसऱ्याला आधार द्या, आणि तो पण स्वतःच्या अटी आणि शर्तीवर. अशी वेळ आल्यास विचारपूर्वक कोणते निर्णय घ्याल त्या डॉक्टरांसोबत एकदा बोला. होणाऱ्या त्रासाची कल्पना द्या. त्यांना समजत नसल्यास त्यांना जागा खाली करायला सांगा. नवीन डॉक्टर शोधा, त्यांच्यासोबत नीट लेखी करार करा. सकाळ आणि संध्याकाळ करता वेगवेगळे डॉक्टर ठेवा. शहरातून स्पेशालिस्ट बोलवा. पण ज्यांनी त्रास दिलाय, सर्व मदत करून देखील तुम्हाला आर्थिक नुकसानीत टाकलंय, त्यांना परत संधी देऊ नका. नाहीतर तुम्ही अजून मोठ्या आर्थिक संकटात खड्ड्यात पडणार. गावोगावी, खेडोपाड्यात आणि अगदी सिटीमध्ये देखील हे प्रकार अगदी सर्रास चालू आहेत. केमिस्ट तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतायत, हे अजिबात करू नका. असा प्रकार तुमच्यासोबत होत असल्यास कमेंट करा मी टू. व्हिडिओ आवडल्यास आपल्या अशा त्रास होत असलेल्या डॉक्टर पीडित मित्राला नक्की शेअर करा. धन्यवाद.